अध्यक्ष चषक भव्य क्रिकेट स्पर्धा हुआ संपन्न। अंतिम सामना बघायला मिळाला। अंतिम सामन्यामध्ये सोमनाथचा कॅच जो सुभाषने सोडला तिथे मॅचने पेनल्टी घेतली। दुसरी गोष्ट म्हणजे का हरली दोषी फाउंडेशन या बॉलवर जगदीश नाईकने सोमनाथला आउट केला। त्याच पद्धतीने बाकीचे बॉल टाकले असते तर मॅच नक्कीच जिंकली असती, कारण ऑफ वरनं बॉल कधी लेगला उचलायचा भारी पडतो, कॅच जातो नेहमी किंवा कट आउट तरी होतो। परंतु या 2-3 चुकामुळे दोषी फाउंडेशननी हा पराभव स्वीकारायला लागला। आणि असू द्या, आपल्या मैदानात आपण मॅची ठेवायच्या ना आपणच फायनल जिंकायची, हेही बरोबर नाही। या योगेश्वरी जून अमृती या संघाला धन्यवाद देतो। चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळले आणि चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळून आज अंतिम सामन्यामध्ये घवघवीत यश मिळवला। मी जोशी फाउंडेशनच्या सर्व खेळाडूंना एक कळकळीची विनंती करतो की आपण का हरलो, कशामुळे हरलो याचं आत्मचिंतन केलं तर पुढच्या वेळेला तुम्ही फायनल नक्की जिंकाल। तुम्ही विचार करा, मुंबई इंडियन आणि KKRचा सामना मी बघितला संपूर्ण। ह्या वयातही रोहित शर्मा 78 रन काढतो, 8 ते 9 सिक्स मारले, मुंबईच्या डोळ्याचे पारणे फिरले। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। क्रिकेट खेळलं तर क्रिकेटची प्रॅक्टिसही करायला पाहिजे। प्रॅक्टिस केल्याने शरीराचा व्यायामही होतो, शरीर सदृष्ट होतो, निरोगी राहतो आणि चांगल्या प्रकारे झोप येते। योगेश्वरी क्रीडा मंडळ जून आदुर्गे यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि ज्यांचा पराभव झाला त्यांचा डबल हार्दिक अभिनंदन करतो, कारण ते खेळले नसते, तुम्ही जिंकले नसते। म्हणून जे संघ या ठिकाणावर हरून गेले, हरणं म्हणजे माणसाला वाईटच वाटतं, पण विजयश्री हे कोणाच्या गळ्यामध्ये टाकेल ते अंतिम बॉल प्रिंट माणसाला समजत नाही। या ठिकाणाला दोषी फाउंडेशनने मला बोलवलं, बहुमान दिलं, कारण वास्तविक बघायला गेलं मी 2-3 महिन्यापासून तडफडतो हा ग्राउंड तोडासाठी। कोणी ना कोणी मॅची आणतो, कोणी ना कोणी मॅची ठेवतो। शेवटी मला नगरपालिकेला दम द्यायला लागला, आता पावती फाडली तर खबरदार, इथून पुढे कोणाची पावती फाडू नका, कारण मला हा गणपती प्लेन ग्राउंड डेव्हलप करायचं आहे। गणपती प्लेन याला फ्लड लाईट लावायची आहे आणि चांगल्या प्रकारे ग्राउंड होईल। परंतु दिवाळीपासून सगळे सामने ठेवणारे गप्प बसले आणि गरमीच्या दिवशी त्यांना अक्कल सुचली की सामने ठेवणाऱ्यांना सुख आहे ना खेळणाऱ्यांना सुख आहे। एवढ्या गर्मीमध्ये प्रत्येकाला त्रास होत नाही असं नाही, पण जिंकण्याच्या उद्देशाने गरमी पण सहन करतो माणूस। म्हणून मी जोशी फाउंडेशनला धन्यवाद देतो की चांगल्या प्रकारे सामने ठेवले, चांगल्या प्रकारे सामने खेळले गेले, चांगल्या प्रकारे सोमनाथ नागनाथची बॅटिंग बघायला मिळाली, चांगल्या प्रकारे जोशी फाउंडेशनचा बलदेव आणि विजय यांनी चांगल्या प्रकारे बॅटिंग करून संघाला शेवटपर्यंत हाणलं। त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि 12 तारखेला BBPL झाली की मी कोणाचं ऐकणार नाही, पुढले जर लावीन ते योगी सारखे, कारण त्याच्याशिवाय पर्याय पण नाही। कारण एखादी निधी अडकून बसणं ही त्यालाही काही मर्यादा असतात। पुढच्या वर्षी तुम्हाला दिवाळी प्लेन हा ग्राउंड भिवंडीमध्ये नंबर 1चा दिसेल, त्याच्यामध्ये निर्विवाद काही शंका नाही। या ठिकाणाला जोशी फाउंडेशनने मला बोलवलं, बहुमान दिलं, त्याबद्दल मी तुमचे हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र।
सिंधू नांदुरकीला एक सुवर्ण संधी आहे, त्यांना जोगेश्वरीच पावली आहे, कारण यात्रा आहे गावची. त्याला पुन्हा एकदा सगळ्यांचे हार्दिक माझे सोडू नका. तुम्ही केला या असोसिएशनमध्ये त्यांचं धन्यवाद. प्रथम सोमनाथदा प्रकाशदा माझ्यावरती कॅप्टनशिप दिली आणि पहिल्याच कॅप्टनशिपमध्ये मी चॅम्पियनशिप पटकावली, म्हणून यांचं लोकांचे मनापासून आभारी करतो. आणि शनारदा गण्यादा तू खेळ आम्ही बसतो म्हणून यांचं दोघांचंही अभिनंदन करतो मी.